धाराशिव जिल्ह्यामध्ये पडलेल्या भूम आणि परांडा तालुक्यामधल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यामधल्या नद्यांचं पात्र जे आहे ते ओसंडून वाहत होतं आणि आपण पाहतोय की बाणगंगा नदीनं पात्र जे आहे ते ओलांडलं आणि बाणगंगा नदीवरती असलेल्या चिंचपूर बंधारा जो आहे तो आपण पाहतोय की फुटलेला पाहायला मिळतोय आणि बंधारा फुटल्यामुळे आपण पाहतोय की पाणी जे आहे ते पुढे थेट अनेक वस्त्यांमध्ये घुसला आणि त्याचा परिणाम जो आहे चिंचपूर असेल त्याचबरोबर खाली सीना कोळेगाव प्रकल्पाच्या मध्ये हे पाणी जातं त्याच्या बाजूलाच असलेल्या अनेक गावांमध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरलं. समोर आपण पाहतोय की हे नदीचं पात्र जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती थेट शेतामध्ये शिरलं आणि पुढे ऊसाचं क्षेत्र असेल या ठिकाणी सोयाबीन होती ती पूर्णपणे पाण्याबरोबर वाहून गेलेली आहे. समोरच्या बाजूला जी द्राक्षाची शेती होती ती सुद्धा आपण पाहतोय की वाहून गेलेली पाहायला मिळते. हे आपण पाहतोय की वरच्या बाजूची स्थिती पाहायला मिळते. थेट भूमपासून येणारं पाणी जे पुढे सीना कोळेगाव प्रकल्पाकडे जातं आपण पाहतोय की खालच्या परिसरामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते. कारण माती जी आहे ते पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून गेली त्यामुळे शेतामध्ये मातीच राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आपण पाहतोय की पीक जे आहे ते पाण्याबरोबर वाहून गेलेलं पाहायला मिळालं. समोर आपण पाहतो की द्राक्षाचं आपण पाहतोय जे फाउंडेशन आहे पूर्णपणे कोलमडलेलं आहे. जागच्या जागी गंजी वाहून आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं शेतामधलं सोयाबीनचं पीक असेल ऊसाचं पीक असेल पाण्याबरोबर वाहून गेलं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे झालेलं पाहायला मिळालं. आपल्यावर इथले स्थानिक शेतकरी आपण त्यांना विचारणार आहोत. बाबा किती वर्षानंतर असला पाऊस झाला? काय नाही जवळजवळ 30 वर्ष झाला. 30 वर्ष असला पाऊस नव्हता कवच नव्हता. काय काय नुकसान झालं? लुस्कान काय सगळं काटाच वाढला लुस्कानाचा. सोयाबीन गेलं बागा गेल्या सगळे उत्पन्न राहिले नाही कसे काहीच राहिलं नाही. काही नाही. म्हणजे आता दिवाळीला सुद्धा काय नाही जे सोयाबीन आता का आता असं काय सोयाबीन खायचं काय असलं बरोबर काळं पडलं सगळं. आता काहीच राहिलं नाही त्यात. किती एकर होत तुमचं सोयाबीन? 3 एकरी 3 एकर काहीच राहिलं नाही त्यात. बाग तर गेला आमचा. बर काहीच नाही. काय ह्या भागात काहीच राहिलं नाही. काय नाही इकडे बागात वाल्डपासून अलीकडे काहीच राहिलं नाही कुठे. आमचं तळ फुटला बर तुरीचं काय ना हिरी बुजल्या सगळं काय राहिलं नाही. काहीच राहिलं नाही शेतात. काय राहिलं नाही. बर पाणी किती वाजता आलं पण हे काय कळालंच नाही पाणी कसं आलं? काय आता अंधारात 11 साडे 11 वाजता पाणी आलं बर रात्रीच्या. कोण जाग राहते 11 साडे 11 मग ती पुन्हा आता ही पोरं सोरायचा मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल नाही काय बर नाही ती बघायला गेली. बर त्यावेळेस कळलं. त्यावेळेस कळलं तर आमच्या गावात मारते परत निम्या गावात पाणी सुरू होतं म्हणजे बारकडाचे. बरं काय काय आता हे राज्य सरकारचे मंत्री येणार आहेत उद्या पाणी करायला काय काय म्हणणं आहे मग तुमचं? काय केलं पाहिजे? त्यांनी काहीतरी द्यावा बर आमचं म्हणणं हे एवढं. बरोबर आहे. म्हणजे आता जी सोयाबीनवर दिवाळी व्हायची ती सोयाबीनच राहिली नाही. नाही आता दिवाळी होत नाही कारण लेकरा कपडे मिळायचे बर खायचं लांबच राहिली. दिवाळीला कपडे सुद्धा घ्यायची पंचायत आहे. कशावर घ्यायचा आता हे सोयाबीन असलं काढल्यावर घेईन का शासन घेईन का? बरोबर काय म्हणजे सगळं काळच पडलंय. आता राहिलं बी नाही काही आणि काळच उघड घ्या तुम्ही शेतकरी असं आता ही मला सांगा हे जर असं सुरू राहिलं काय निसर्गाचं सर्ग दरवेळेस आता शेतकऱ्याचं काय कसं जगायचं कसं? त्याला आत्महत्याच करत आत्महत्या पर्याय नाही आजोबा का आत्महत्या करून करता काय जगावं लागेल की पोरासाठी? काय करायचं अगून उपयोग आहे त्यांचीच पोट भरायचं आपण कवा भरायची पोट? तुम्ही खोटं बोलणं मासारी. बरोबर आहे. आपलं जगाय कठीण आहे मग त्यांनी कशावर पोट भरायची? असं काय म्हणजे की नाही आता जर तुमचं हे कोण ऐकत असतील आता जर समजा मुख्यमंत्र्यांनी पाहिलं 2 उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलं तुमचं आता त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे काय मग काय सांगायचं त्यांना? कुणीच काय करू शकत नाही. काय मदत करता म्हणते निश्चय देतो एवढं मजूर करून 10 दिलं तर आता तुमची काय मागणी? एकरी 10 दिलं त्यांनी तर 5 गेलं तिकडे 5 आलं पदरात. बर काय करायचं? एकराला किती दिलं पाहिजे काय म्हणणं तुमचं? मला एकराला किती आलं पाहिजे? मदत किती आली पाहिजे? काय मदत घेऊन तरी करते का 10,000 15,000 10-15,000 इकडे काका तुम्ही तुमचं काय 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 होतं शेतात? आमच्या शेतात द्राक्षाची बाग सोयाबीन काय राहिलं का? काहीच राहिलं काय राहिलेलं नाही सगळं गेलं. बर किती दिवसापासून पाऊस होता हा सगळा? हे 8 वर्षात नाही 2-4 दिवसात पडतोय पाऊस. 2-4 दिवस 4 दिवसात 40 वर झालं या पावसात. आता काय मागणी आहे तुमची? राज्य सरकारने काय केलं पाहिजे? काय मागणी काय खरंय द्यायचं आणि घ्यायचं म्हणजे काय येतंय का नाही हेच पंचायत. येऊ बघून जातात तिकडूनच गेली मग येऊन मंत्री ते आले तिकडूनच गेले तिकडं निघून गेली तिकडच इकडं आता आलीच नाहीत. बर काका इकडे तुम्ही काय पण विषय काय आपण पाहतोय की हे सगळे शेतकरी जे आहेत आजोबा आता मला सांगा हे सगळं
ह्या सगळ्या ह्या गावांमधलं किती नुकसान झालंय सगळं? आता काय त्याचा अंतच नाही हवा लुसकानीचा. हं. काय आता जास्त झाले 100 हेक्टरच्या पुढे गेलो. जनावर गेली, बाग गेली, सगळं. सगळंच गेलं. अहो काय तुम्हाला सांगतो, अन्न खायचं काय राहिलं नाही. हं. इतकी वाईट परिस्थिती झाली. नाही खरी नाही झाली. आमचं म्हणणं आहे की फक्त शासनाने हं. त्यांच्याकडे बघावं आणि त्यांना बघून पैसे द्यावं. पैसे द्या. बर आता ही काय काय नुकसान झालंय शेतकऱ्यांची? शेतीचं जनावरे वाहून गेले आहेत, सोयाबीन वगैरे सगळं वाहून गेले, काहीच राहिलं नाही. बागा वगैरे सगळं म्हणजे भुईसपाट झालेले. शेतामध्ये माती देखील राहिलेली नाही. काळी नुसतं खडकच दिसते, बघू शकता तुम्ही. खडक राहिलं नाही. नदीतले सगळे गोटे वरी आलेले आहेत. बर किती गावांमध्ये आहे सगळं हे पाणी? इकडे अर्धा गावात आहे का? हे इकडे पाणी 25-30 गावापर्यंत जातं. 25-30 गाव. सगळंच गेलंय काय? आजूबाजू काहीच राहिलं? काहीच राहिलं नाही, भुईसपाट झालंय सगळं. फक्त आता मंत्री विंत्री येणार आहेत उद्या त्याला पाणी. माझे ना आले ते गाय, ते 25-30 गाय मेलीत म्हणून ते इथं आले 2 मिनिटं फोटो काढून गेले. ह्याला काय अर्थ आहे का? बरं. हे शेतकऱ्याचा काय नेमकं म्हणजे हे पटलं पाहिजे ना त्यांना. आता पाणी करण्यासाठी उद्यापासून एकनाथ शिंदे येणार आहेत, अजितदादा येणार आहेत. काय मागणी असणार? त्यांनी त्यांनी मदत जाहीर करावी शेतकऱ्यांना. सर संकट मदत काहीतरी जाहीर केली. त्यांनी येऊ नये इकडे अजिबात. दिसतंय ते दिसतंय, तुम्ही जे दाखवताय ते त्यांनी बघितलेलं ऑलरेडी, बरोबर. मग त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. एकरी 50 आपलं एकरी 10-20 हजाराच्या पुढे काहीतरी मदत करावी. आणि काय काय नाही आलं तरी चालतंय. नाही आलं तरी चालेल, नुकसान ऑलरेडी त्यांना दिसतंय ना, तुम्ही दाखवताय. काय येण्याची गरज आहे? येण्यापेक्षा काहीतरी मदत जाहीर करावी, नंतर इकडे यावे. नंतर शेतकरी आम्ही त्यांचं स्वागत करू. कर्जमाफी तर करावीच त्यांनी. आता कसं पाहणी करणारे लोक आहेत, पाहणी करून जाणार. आता तुम्ही पहा, बघण्यावर आलात का तुम्ही? मग बघितलं तुम्हाला ऍक्च्युली कळणार का नाही? मग कळल्यावर तुम्ही वरी पाठवणार का नाही? मग त्यांचं आमचं म्हणणं एकच आहे, त्यांनी इकडे यायची गरज नाही. ही जी नुकसान झाली ह्याची फक्त आम्हाला कारण आपण पाहतोय की सगळे शेतकरी सांगतात की आमच्या भागामध्ये पाहणी करण्यासाठी नाही आलं तर. हा बोला अजून. ह्या गोष्टी नाही तर लोक आत्महत्या करणार आहेत, बरीच आत्महत्या करणार आहेत. नाही पण आत्महत्या पर्याय होऊ शकत नाही बाबा. आता कसं आहे, जगलं तर पाहिजे की. जगण्याचं सोय आता बाग 2-4 लाखाची बाग येते. ही जर बागेच्या लेकराबाने खायचं काय? बरं. मग लेकराबा जर पड भरून मग आम्ही आता काहीतरी होईल, पण आता कसं आहे, मरण पर्याय नाही. पण शेवटी काय आता. मरण्यापाय नाही तुम्ही मानतात, हं. ते आम्हाला वाटलं ना तसं. बरं घरातच राहिलं नाही काय? काय राहिले घरात? घरात तुम्हाला पांढरं नाही राहिले घरात. उभा करायला 6 लाख रुपये लागतात. काय अहो 4 पदर ठोकायला आपल्याला किती पैसे लागतात? कर्ज काढून केले ते सगळे. बर आता मग कर्ज बँकवाले मागतात, नोटीस येते बँकेची कर्ज भरा म्हणून. आता कसं कर्ज भरायचं? काय बागलंय, पिकच नाही ना शेतामध्ये, कर्ज कसं भरायचं? त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफी देखील करावी आणि भरघोसाचं अनुदान द्यावं शेतकऱ्यांना. आपण पाहतोय की ह्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतामध्ये पीकच राहिलं नाही. द्राक्षाचं फाउंडेशन तुटलंय, सोयाबीन वाहून गेलेली आहे, शेतामध्ये मातीच नाही, जनावरं वाहून गेलेत, घरातली भांडी वाहून गेलेली आहेत. आमच्या भागामध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाही आलं तरी चालेल, मात्र आम्हाला भरघोस मदत जी आहे, आधी मदत जाहीर करा आणि मग आमच्या भागामध्ये पाहणी करण्यासाठी या, अशी प्रतिक्रिया इथल्या सगळ्या स्थानिक शेतकऱ्यांची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.